आज आपण एका अशा विद्यार्थ्याला भेटणार आहोत ज्याने स्वतःच्या मेहनतीने प्लस आयटॅपच्या ट्रेनिंगमुळे त्याच्या करिअरमध्ये खूप मोठी झेप घेतलेली आहे. त्याने त्याचं करिअर सुरुवातीला होतं फक्त इयरली सॅलरी ऑफ 72,000 अँड टुडे ही हॅज रिच 5 lakh प्लस इन अ स्पॅन ऑफ 5 years. तर त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. नमस्कार, मी अभिषेक कुर्लेकर. माझी जर्नी ना अशी स्टार्ट झाली की मी 11th-12th ला सायन्स घेतलं. मला ना ऍक्च्युली एमपीएससी युपीएससी करायचं. आल्यानंतर मला ह्याची भीती होती, अरे मी सायन्स केलंय, सायन्स वरनं मी कॉमर्स मध्ये येतोय, तर मला भीती वाटायची, अरे आपण करू शकतो की नाही. तर सिलेबसचं जर सांगायचं झालं ना, तर सिलेबस एकदम असा मंथ्स मध्ये मी ऍज पर कमिटेड त्यांनी ऑफर केली होती, तर ती मी प्लेसमेंट नाही घेतली. तर जरी फायनान्शियली विचार केला तरी माझी 2019 ला जी जर्नी स्टार्ट झाली 6,000 वरती, ती आज 2025 मध्ये वरती आली आहे. जी किती चांगली अचीवमेंट आहे. आय एम हॅपी फॉर दॅट. नमस्कार मित्रांनो, आयटॅपच्या स्टुडंट सक्सेस पॉडकास्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण एका अशा विद्यार्थ्याला भेटणार आहोत ज्याने स्वतःच्या मेहनतीने प्लस आयटॅपच्या ट्रेनिंगमुळे त्याच्या करिअरमध्ये खूप मोठी झेप घेतलेली आहे. त्याने त्याचं करिअर सुरुवातीला होतं फक्त इयरली सॅलरी ऑफ 72,000 अँड टुडे ही हॅज रिच 5 lakh प्लस इन अ स्पॅन ऑफ 5 years. तर त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अभिषेक कुर्लेकर, ज्याच्यावर आज मस्तपैकी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत आणि त्याचा एक्सपिरियन्स तो आज आपल्यावर शेअर करणार आहे. तर अभिषेक, माझा पहिला प्रश्न आहे की आयटॅपची जर्नी तुझी स्टार्ट कशी झाली आणि आयटॅपला जॉईन करायची प्रेरणा कुठून मिळाली आणि माहिती कुठून मिळाली? नमस्कार, मी अभिषेक कुर्लेकर. मी मूळचा बीडचा आहे. तर माझी जर्नी ना अशी स्टार्ट झाली की मी 11th-12th ला सायन्स घेतलं. तर सायन्स घेतल्यानंतर म्हणजे मला ना ऍक्च्युली एमपीएससी युपीएससी करायची होती, तर त्या अँगलनी मी प्रिपरेशन चालू होतं माझं. पण त्यात असं झालं की वेळ भरपूर लागेल, ते ग्रॅज्युएशन होईल, परत एक्झाम द्या वगैरे. तर मी तो डिसिजन ड्रॉप केला आणि मग आता करायचं काय पुढे, तर हा प्रश्न उभा राहिला. तर त्यानंतर म्हणजे 12th नुकताच रिझल्ट येणार होता 12th चा. तर ना एक एक दिवशी मामा घरी आले. तर त्यांनी मग असं विचारलं, आता काय करायचं पुढे, काय नाहीये. तर मग तसं काही फिक्स नव्हतं, तर त्यांनी एक सजेस्ट केलं की अरे असं असं त्यांनी ना एक पुण्यामध्ये कोर्स डिझाईन केलाय, चालू केलाय, तू जस्ट जाऊन बघून ये. तर मी पुण्याला आलो 2019 मध्ये. तो कोर्स पाहिला वगैरे. त्या कोर्समध्ये एकदम प्रॅक्टिकल त्यांनी सिलेबस वगैरे पाहिला, तो आवडला आणि मग मी लगेचच कोर्स जॉईन केला. आणि तिथल्या फॅकल्टी ज्या होत्या त्या फॅकल्टी वगैरे एकदम व्यवस्थित, म्हणजे तिथं जॉईन आल्यानंतर मला ह्याची भीती होती, अरे मी सायन्स केलंय, सायन्स वरनं मी कॉमर्स मध्ये येतोय, तर मला भीती वाटायची, अरे आपण हे करू शकतो की नाही. मग तिथल्या फॅकल्टी खूप छान होत्या, त्यांनी गायडन्स दिलं, अरे नाही तू करू शकशील वगैरे. तर मग अशी माझी आयटॅपची जर्नी 2019 ला स्टार्ट झाली. ग्रेट, परफेक्ट. अभिषेक, माझा दुसरा प्रश्न आहे रिलेटेड टू सिलेबस. तुला आयटॅपचा सिलेबस कसा वाटला, फॅकल्टी आणि अभिषेक तुला प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं, त्याच्याबद्दल तू काय सांगू इच्छितो? तर सिलेबसचं जर सांगायचं झालं ना, तर सिलेबस एकदम असा व्यवस्थित होता. प्रॅक्टिकल सिलेबस आहे. एखाद्या सायन्स स्टुडंटला जर कॉमर्स मध्ये यायचंय, तर ती भीती असते मनात की करेल की नाही. तर तसं आयटॅप मध्ये ना एकदम बेसिक पासून त्यांनी सिलेबस डिझाईन केलाय. जरी एखादा नॉन कॉमर्स बॅकग्राऊंडचा जरी स्टुडंट असेल, तरी तो इझिली कॅप्चर करू शकेल. जसं स्टार्टिंगला त्यांनी बेसिक पासून जसे रूल्स वगैरे, ते बेसिक पासूनच त्यांनी फर्स्ट मॉड्यूल जे आहे तेच त्यांनी इंट्रोड्यूस केले. त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस कॉम्प्युटराइज त्यांनी प्रॅक्टिकल सिलेबस डिझाईन केलाय. जसं की जीएसटी झालं, टॅली झालं, इन्कम टॅक्स झालं. आणि जसं कधी कधी ना अशी मनात म्हणजे भीती येते की अरे आपण करू शकतो व्यवस्थित, नाहीये. तर तिथल्या फॅकल्टी पण खूप सपोर्टिव्ह आहेत, कॉपरेटिव्ह, सांगतात अरे नाही तू करशील, काही अडीअडचणी आल्या तर ते सांगतात. तर मला ना ओव्हरऑल कोर्सचा सिलेबस झालं किंवा फॅकल्टी झालं, त्या खूप छान वाटल्या आणि तो कोर्स करताना खूप मजा आली. तर तो अशा प्रकारे माझा कोर्स कम्प्लीट झालं. कम्प्लीट झाला. ग्रेट. अभिषेक, नेक्स्ट प्रश्न आहे, जसं आयटॅपनी कमिट केलं होतं की विदिन 90 डेज फर्स्ट जॉब, तर त्याबद्दल तुझे अनुभव काय आहेत? आम्ही तुला इंटरव्यू साठी कशी मदत केली, प्लेसमेंट प्रोसेस कशी होती, त्याबद्दलचा तुझा अनुभव आमच्यावर शेअर कर. ऍक्च्युली ना आयटॅपचं सिलेबस जो आहे तो असा सिलेबस आहे की 11 मंथचा कोर्स आहे. त्याच्यात तुम्हाला ते फर्स्ट 3 मंथ्स मध्येच एक प्लेसमेंट देतात. प्लेसमेंट म्हणजेच काय आहे की तुम्ही एका सीएच्या ऑफिसला जाऊन तिथे प्रॅक्टिकली काम करायचं. जे काय तुम्ही ह्या कोर्समध्ये थेरोटिकली थोडंफार जे काय असेल ते शिकताय किंवा प्रॅक्टिकली जे शिकवतायत आयटॅप मध्ये, ते प्रॅक्टिकली तुम्हाला त्या सीएच्या ऑफिसला जाऊन तिथे हे शिकणे, अजून त्याला हे करायचंय, एक्सपिरियन्स करायचा आहे. तर ते आयटॅपनी ऍज पर कमिटेड फर्स्ट 90 डेज मध्येच एक सीएच्या ऑफिसला प्लेसमेंट दिली. त्याच्यानंतर त्यांनी 11
11 मंथ्स मध्ये मी ऍज पर कमिटेड त्यांनी ऑफर केली होती. पण माझं असं होतं की नाही, मला एका ऑफिसेसला 2 वर्ष कमिटेड होतो मी, की नाही आपल्याला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर 2 वर्ष मी तिथेच असेल म्हणून. तर ती मी प्लेसमेंट नाही घेतली आणि मी सध्या आता तिथेच कंटिन्यू केलं. आणि आता मी माझं जे 2019ला मी सीएचं ऑफिस जॉईन केलं, तेच आज करंटली पण तेच आहे. अभिषेक, माझा जो नेक्स्ट प्रश्न आहे तो थोडासा नॉन अकॅडमिक आहे. ऍट आयटा वी बिलीव्ह की तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होणं पण गरजेचं आहे. त्यासाठी बऱ्याचशा गेस्ट फॅकल्टीना बोलवतो, वेबिनार ऑर्गनाईज करतो, खूप साऱ्या कल्चर ऍक्टिव्हिटी, टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आपण इथे कंडक्ट करतो. तर त्याचा तुझ्या पर्सनल लाईफवर आणि प्रोफेशनल लाईफवर कसा इम्पॅक्ट झाला याबद्दल थोडी आम्हाला माहिती दे. आयटॅप मध्ये ना वेबिनार, वर्कशॉप एक रेग्युलर बेसिस वरती कंडक्ट केले जातात. याच्यामधनं एक डिसिप्लिन म्हणा, एक कॉन्फिडन्स म्हणा, एक वेगळ्याच लेवलला बूस्ट होतो आणि तो झालाय. तर ज्या काळी मी एक ऑडियन्स म्हणून बसत होतो, एखाद्या एक्सपर्टचं गेस्ट लेक्चर अटेंड करण्यासाठी, आज मीच एक स्पीकर म्हणून बोलतोय. ग्रेट. अभिषेक, माझा नेक्स्ट प्रश्न आहे, हा पर्सनल प्रश्न आहे रिगार्डिंग युअर अचिव्हमेंट्स. आयटॅप जॉईन केल्यापासून, पहिला जॉब मिळाल्यापासून तू आतापर्यंत खूप काही अचीव्ह केलं. तर त्याबद्दल काय सांगशील आणि त्यामध्ये आयटॅपने काय रोल प्ले केला ह्याच्याला थोडी आम्हाला माहिती दे. फुलजी अचिव्हमेंट्स बद्दल जर बोलायचं झालं तर एक ना सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे कॉन्फिडन्स, तो एकदम असा बूस्ट झालाय ना एक 4 ते 5 वर्षाच्या ह्या जर्नीमध्ये, की आता कुठे पण काही पण जरी डील झालं, अरे वाटतं ना हा किती माणूस मोठा आहे आणि त्याच्यासोबत कसं बोलायचं. आता तो ना एक प्रश्नच निघून गेलाय. म्हणजे आयटॅपच्या नॉलेजमुळे म्हणा किंवा सीएच्या ऑफिस मधनं जे आपण काम केलंय प्रॅक्टिकल नॉलेज, त्यांनी कॉन्फिडन्स एवढा बूस्ट झालाय की आता आपण कुठेही असू, काही असू, डील करू शकतो, त्या व्यक्तीशी बोलू शकतो. आणि जसं की आता मी सध्या जीएसटी हँडल करू शकतो, इन्कम टॅक्स झालं, एफसीआरए झालं, असे बरेच जे काही कामं असतील, त्या कामामध्ये ते काम आपण शिकल्यामुळे किंवा त्या नॉलेजमुळे आज कॉन्फिडन्स म्हणा एवढं बूस्ट होतं ना. जर आता फायनान्शियली जरी पाहिलं, हे झालं करिअर बद्दल, जे तुम्ही काय केलं काय नाही. आता जरी फायनान्शियली विचार केला तरी माझी 2019ला जी जर्नी स्टार्ट झाली 6,000 वरती, ती आज 2025 मध्ये वरती आली आहे. जे किती चांगली अचिव्हमेंट आहे. आय एम हॅपी अबाउट दॅट. अभिषेक, माझा लास्ट प्रश्न आहे की आयटॅप मध्ये ज्या मुलांना ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा ज्या मुलांना अकाउंट, टॅक्सेशन, फायनान्स मध्ये करिअर करायचं आहे, त्यांना तू काय सांगू इच्छितो जेणेकरून तू जे काय अचीव्ह केले तेही अचीव्ह करू शकतील. स्टुडंटसाठी ना एकच मेसेज आहे की ज्यावेळेस तुम्ही एक लर्निंगच्या फेज मध्ये असता, त्यावेळेस तुम्ही ना अर्निंग्स वरती फोकस न करता तुम्ही लर्निंग्स वरती फोकस केलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही शिकण्यासाठी येत आहे, म्हणजे कुठनं तरी एकदा की अरे मला हे कोर्स करायचा आहे, शिकण्याचा आहे, आणि हा कोर्स झाल्यानंतर मी काहीतरी मोठी अचिव्हमेंट असेल, तर तुम्ही ह्या अँगल येत आहे की अरे मला शिकायचंय, लर्निंग घ्यायचं, तर तुम्ही फुल डेडिकेट एक 3 ते 4 वर्ष म्हणा, 2 वर्ष म्हणा, एक कमिटेड जिथे पण जात आहे तिथे एक सांगितलं पाहिजे आपल्या प्रिन्सिपलला किंवा आपल्या ऑफिसमध्ये जे कोणी असेल आपल्यावरती, तर की अरे नाही, माझा असा विचार आहे की मी एक 2-3 वर्ष तुमच्याकडे असेल. तर त्या अँगलनी त्याचा फायदा असा होतो की अरे समोरचा पण माणूस तुमच्यावरती टाइम इन्व्हेस्ट करतो, जे काय तुम्हाला शिकवायचं का, अरे नाही हा व्यक्ती माझ्याकडे एक 2 ते 3 वर्ष असेल, जेणेकरून तो तुम्हाला शिकवेल, सगळं हे करेल. त्यातनं ना तुम्हाला लर्निंग जी एकदम बूस्ट होते. आणि त्यानंतर यू कॅन की तुम्ही जॉब चेंज करू शकता जर तुमची इच्छा असेल तर, किंवा तुम्ही तिथे पण कंटिन्यू करू शकता. एवढंच सांगायचं ह्याच्यात की तुम्ही थोडस लर्निंगच्या फेजवरती इन्कम कडे दुर्लक्ष केलं पाहिजे, आणि इन्कम ऑटोमॅटिक येत राहतं. थँक्यू. तर मित्रांनो, आजचा आपला स्टुडंट सक्सेस पॉडकास्ट आपण इथेच थांबूयात. आणि आपला स्टुडंट अभिषेक याचं मनापासून आभार की त्याने वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी तो आला. आणि इव्हन तुम्ही व्ह्युअर्स जो शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघितला, आणि मला असं नक्की वाटतं की यातनं नक्की त्याने जे काय त्याचे सक्सेस स्टोरी शेअर केली, यातनं नक्की आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल आणि तुम्ही पण करिअरमध्ये असंच काहीतरी छान करू शकाल. तर तुम्हाला अशाच काही सक्सेस स्टोरीज ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन पॉडकास्टसाठी लवकरच भेटूयात. थँक्यू सो मच अँड बाय बाय.